चौदापासून वाढलेपर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता स्वागत. जो चांदूरपासून बांधण्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची माहिती. जी माहिती देत आहे आजच्या कंडिशनला आपल्या सर्वांना चेतावणी. ज्या चेतावणीकडे दुर्लक्ष केल्याने आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांचं या उन्हाळ्यात होऊ शकते अतोनात नुकसान. मग सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारता झाला की अशी कोणती चेतावणी की ज्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने आमचे या उन्हाळ्यात होऊ शकते नुकसान. तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची चेतावणी की जर आपण सर्वांनी उन्हाळ्यात कोंबड्यांना दुपारच्या वेळी खाद्य हे जास्तीत जास्त प्रमाणात दिलं तर हेच खाद्य उन्हाळ्यात आपल्या कोंबड्यांचा घेऊ शकते जीव. मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची चेतावणी की उन्हाळ्यात दुपारच्या वेळी दिलं जाणारं कोंबड्यांना जे खाद्य आहे तेच खाद्य कोंबड्यांचा जीव घेऊ शकते. पण उन्हाळ्यात दुपारच्या वेळी कोंबड्यांना दिलं जाणारं खाद्य कोंबड्यांचा जीव कशा पद्धतीने घेऊ शकते आणि याच्यापासून आपण आपल्या कोंबड्यांचा बचाव या उन्हाळ्यात कशा पद्धतीने करायला पाहिजे. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरही जाणून घेऊया. ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, ज्यामुळे आपल्या सर्व प्रश्नांची आपणास उत्तरे मिळून जातील. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा आणि जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांनी या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची चेतावणी. ज्या चेतावणीकडे दुर्लक्ष केल्याने आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांचं यंदाच्या उन्हाळ्यात होऊ शकते नुकसान. त्यामुळे आपल्या सर्वांनी या ठिकाणी माझी कळकळीची विनंती आहे की या चेतावणीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, नाहीतर या उन्हाळ्यात आपल्या कोंबडीचा जीव हा हकनाक जाऊ शकतो. तर मग सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची चेतावणी कोणती? तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची चेतावणी अशा पद्धतीनं आहे की उन्हाळ्यात दुपारच्या वेळी कोंबड्यांना जर आपण सर्वांनी खाद्य दिलं तर हेच खाद्य आपल्या कोंबड्यांचा जीव हा उन्हाळ्यात घेऊ शकते. हे कशा पद्धतीनं होऊ शकते, यापासून आपण आपल्या कोंबड्यांचा कशा पद्धतीनं बचाव करू शकतो हे सगळं समजावून सांगितलं जाणार आहे. त्यामुळे मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. जर या उन्हाळ्यात आपल्या कोंबड्यांचा जीव वाचवायचा असेल तर कृपया करून आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, हीच आपल्याला मनापासून कळकळीची नम्र विनंती. जर आपण सर्वांनी बघितलं तर आपल्यापाशी असणारी कोंबडी ही शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे. शीत रक्तपेशी असणारा पक्षी म्हणजे तरी काय की जो पक्षी स्वतःच्या शरीरातील तापमान वाढवू शकत नाही अथवा घटवू शकत नाही त्याला शीत रक्तपेशी असणारा पक्षी म्हणतात. मग कोंबडी अशाच पद्धतीचा पक्षी. कोंबडी स्वतःच्या शरीरातील तापमान कमी करू शकत नाही व कोंबडी स्वतःच्या शरीरातील तापमान वाढवू शकत नाही. म्हणजे बाहेरच्या वातावरणातील तापमान कसं राहते यावरती कोंबडीच्या शरीरातील तापमान हे अवलंबून असते. उन्हाळ्याच्या असणाऱ्या एकंदर ऋतूकडे आपण या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं तर उन्हाळ्यामध्ये बाहेरचं तापमान मार्च महिन्यात आपण बघत आहोत 35 डिग्री सेल्सिअस पार, एप्रिलमध्ये किंबहुना 40 पर्यंत, मे महिना रणरणता असतो 40 ते 45, कुठं 45 प्लस जातो आणि जून महिन्यात एकंदर ही स्थिती पाऊस पडेपर्यंत राहते. तुम्हाला माहीत आहे की 35 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलं की या ठिकाणी कोंबडीला ही असणारी उष्णता सहन होत नाही. पण ज्यावेळेस 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान जाते तेव्हा मात्र कोंबडी ही त्या ठिकाणी फार जास्त प्रमाणात अडचणीत येते. तुम्हाला सांगतो, आता आपण ज्या वेळेस बाहेरच्या वातावरणाचा विचार करतो, बाहेरच्या वातावरणात तापमान वाढलं की कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढते. त्यामुळं कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते आणि कोंबडीला त्या ठिकाणी अशक्तपणा यायला सुरू होतो, कारण उष्माघाताचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असतो.
अशा परिस्थितीमध्ये दुपारच्या वेळी खाद्य देणं हे कोंबडीला जीव घेणं ठरू शकते. कशामुळं? दुपारच्या वेळी खाद्य दिलं म्हणजे केव्हाही खाद्य दिलं समजा, तर त्यावेळेस काय होत असते, कोंबडीच्या शरीरातील तापमान हे 1.5 ते 2 डिग्री सेल्सिअस वाढते. दुपारच्या वेळी अगोदरच तापमान फार वाढलेलं असते. त्यात जर आपण सर्वांनी कोंबड्यांना दुपारच्या वेळी खाद्य दिलं, तर त्याच्यामुळं काय होणार आहे, की आपल्या कोंबडीच्या शरीराचं तापमान 1.5 ते 2 डिग्री सेल्सिअस वाढेल. अगोदरच बाहेरचं तापमान जास्त असल्यामुळं कोंबडीच्या शरीरातील तापमान उन्हाळ्यात जास्त होते. तापमान सर्वात जास्त दुपारच्या वेळी असते. हेच तापमान कोंबडीच्या शरीरात दुपारच्या वेळी सर्वात जास्त असते आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल, की हे सगळं घडत असताना जर आपण सर्वांनी दुपारच्या वेळी कोंबड्यांना जास्तीत जास्त खाद्य दिलं, तर कोंबड्या हे खाद्य खाणार. त्यामुळे कोंबड्याच्या शरीरातील तापमान दुपारच्या वेळी आणखीनच जास्त वाढणार आणि अशा परिस्थितीमध्ये कोंबडीला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसून कोंबडींचा जीव जाऊ शकतो. जर आपण बघितलं असेल तर मागच्या 2-4 वर्षाच्या उन्हाळ्यात ही घटना तुमच्यासमोर सातत्यानं आली असेल, की कोणतंही लक्षण कोंबडीला नाही. कोणतंही लक्षण कोंबड्याला नाही आणि अचानक कोंबडा फडफड करून एक्सपायर झाला. कोंबडीपेक्षा हे प्रमाण कोंबड्यांमध्ये थोडं अधिक असते, कारण कोंबडा जो असतो त्यात उष्णतेचं प्रमाण, गरमीचं प्रमाण थोडंसं अधिक असते. म्हणून या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, की कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत असताना या बारीक-सारीक गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, की उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळी जर आपण सर्वांनी कोंबड्यांना खाद्य हे जास्तीत जास्त प्रमाण दिलं, तर याच्यामुळे कोंबड्याच्या शरीरातील उष्णता वाढून पाण्याचं प्रमाण कमी होऊन उष्माघाताचा त्रास होऊन हृदयविकाराचा तीव्र धक्का बसून कोंबडीचा जीव जाऊ शकतो. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, एकतर उन्हाळ्यामध्ये दुपारी 11 ते 3च्या दरम्यान जेवढं होईल तेवढं कोंबड्यांना खाद्य हे कमी द्यायचं आहे आणि जर द्यायचंच असेल तर मग टरबूज, खरबूज, कद्दू, पालक, मेथी घास, दशरथ घास, नेपियर घास, ज्यात ओलसरपणा अधिक आहे अशा पद्धतीचा हायड्रोपोनिक म्हणा, आझोला म्हणा हे देऊ शकतात. पण एकंदर जर आपल्याला दिवसातून 100 ग्रॅम खाद्य कोंबडीला द्यायचं असेल, तर माझं म्हणणं आहे 45% सकाळी, 45% संध्याकाळी आणि दुपारच्या वेळी उगाच 5-10% द्या, ज्यामुळे तिची भूक भागेल आणि टेन्शन राहणार नाही. सकाळी म्हणजे 11च्या अगोदर, दुपारी म्हणजे 3-3:30च्या नंतर आणि दुपारची वेळ म्हणजे 11 ते 3 मध्ये उगाच 5-10% द्यायचं आहे. अशा पद्धतीनं जर आपण टाईम मॅनेजमेंट केलं आणि फीड मॅनेजमेंट केलं, तर मला वाटते कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. पण जो कुक्कुटपालक बांधव कोरडं खाद्य हे दुपारी 11 ते 3च्या दरम्यान कोंबड्यांना जास्तीत जास्त प्रमाणात देईल, त्या कुक्कुटपालक बांधवांच्या फार्मवरील जो असणारा पक्षी आहे, तो अचानक हृदयविकाराचा तीव्र धक्का बसून एक्सपायर होऊ शकतो. यामुळे आपण सर्वांनी याच्याकडे लक्ष केंद्रित करायला हवं. माझा उद्देश तुम्हाला घाबरवणं नाही आहे, परंतु तुम्हाला या ठिकाणी सूचित व सचेत करणं आहे, की बाबा असं घडू शकते. म्हणून ही तुम्हाला एक मित्र म्हणून किंवा एक भाऊ म्हणून या ठिकाणी चेतावणी दिली, की बाबा याच्याकडे दुर्लक्ष करू नका. नाहीतर उन्हाळ्यामध्ये आपल्या कोंबड्यांचा हकनाक जीवसुद्धा इथं जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो जर आपण नियोजन केलं, तर यंदाच्या उन्हाळ्यात विनाकारण आपल्या एकाही कोंबडीचा व कोंबड्यांचा जीव हा अजिबात जाणार नाही. तर मित्रांनो अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती जी अत्यंत फायद्याची आपल्यासाठी ठरू शकते, ती माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो. माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झालेले कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत. जर आपल्याला सुद्धा कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा आहे आणि कुठेतरी या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, तर आपण सुद्धा आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला संपर्क साधायचा आहे 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. मित्रांनो ही जी ऑनलाईन ट्रेनिंग आहे ती दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. त्यात पहिल्यांदा लेक्चर, त्यानंतर वेदर बुलेटिन की पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती, पिल्लांवरती कसा परिणाम होणार व त्यापासून त्यांचा कशा पद्धतीनं बचाव करायचा आहे, ज्यामुळे मृत्यूदर कमी राहील. आणि शेवटी आपल्या मनात जेवढी काही प्रश्न आठवड्याभरात निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची लाईव्ह उत्तरं मी दर रविवारी संध्याकाळी 7:30 नंतर देत असतो. इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाले तर त्यांची उत्तरे दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सर देतात. त्यांना कॉल करायचा असेल तर त्यांचा नंबर 84 21 82 62 62 हा आहे. परंतु ज्या कुक्कुटपालक बांधवांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांनीच या ठिकाणी कॉल करावा एवढी आपणास नम्र विनंती, कारण कॉल रेकॉर्ड होतो आणि ज्यांनी पेमेंट केलेले आहे ते कुक्कुटपालक बांधव आक्षेप घेत असतात. माझी अडचण आपण समजून घ्यावी हीच आपणास विनंती. आता या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन कसं व्हायचं, तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी 84 21 82 62 62
या क्रमांकावरती कॉल करा. कॉल केला लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर काय म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 आपलं पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्याने अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला परिपूर्ण. ज्यांना खरंच कुक्कुटपालन करून व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे त्यांनी आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हावं, ज्यासाठी संपर्क साधा. लखन सरांशी नंबर आहे 84 21 82 62 65. त्याचबरोबर मित्रांनो, आमच्या ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला सहकार्य कसं मिळते, तर तुमच्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जो खाद्य खर्च आहे तो 80% कमी करून दिला जातो. आपली कोंबडी व पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्यांचं लसीकरण कधी व कसं करावं याबद्दल मार्गदर्शन केले जाते. त्यामुळं आपली कोंबडी व पिल्लं आजारी पडत नाहीत, पडली तर ती तात्काळ दुरुस्त होतात व त्यासाठी उपाययोजनासुद्धा औषध रूपाने आम्ही या ठिकाणी सांगत असतो. त्याचबरोबर आपल्यापाशी जो शेड आहे किंवा शेडमध्ये दुरुस्ती कशी करायची किंवा नवीन शेड निर्माण कसा करायचा हे सुद्धा सांगितलं जाते, ज्यामुळे आपली भांडवलाची, जागेची, पैशाची व वेळेची बचत होऊन जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्यापाशी तयार होणारी जी कोंबडी आहे, कोंबडा आहे, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची यासाठी सुद्धा सखोल मार्गदर्शन हे आपणास केलं जाते. तर अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करणारी ही महाराष्ट्रातील एकमेव या ठिकाणी संकल्पना आहे. तुम्ही आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात. यासाठी एकदा कॉल करा. लखन सरांना नंबर आहे 84 21 82 62 65. त्याचबरोबर मित्रांनो, आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपण मोफत होऊ शकतात. यासाठी 84 21 82 62 62 या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपण लगेचच आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतले जाईल. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती, ज्यात आपण बघितलं की उन्हाळ्यात दुपारच्या वेळी कोंबड्यांना जर खाद्य दिले तर कोंबड्यांचा कशा पद्धतीनं जाऊ शकतो जीव. या व्हिडिओबद्दल किंवा कुक्कुटपालनाबद्दल काही अतिरिक्त प्रश्न असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सोल्युशन करण्याचा मी प्रयत्न करत राहील. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व रायझिंग स्टार परभणीवर सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.